फक्त 125 धावात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ गारद करून भारत विजयी. पण या विजयामागचं खरं रहस्य काय होतं, चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी अजय. आपल्या गप्पा क्रिकेटच्या अजयसोबत या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण बोलणार आहोत 1979मध्ये कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर भारताने ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या ऐतिहासिक कसोटी विजयाबद्दल. मालिकेतील पहिले 2 सामने अनिर्णित राहिले होते, त्यामुळे तिसरी कसोटी दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाची होती. भारताने प्रथम फलंदाजी करत 271 धावा केल्या. त्यात सुनील गावस्कर यांनी 76, चेतन चव्हाण यांनी 58 व दिलीप वेंगसरकर यांनी 52 धावा करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 304 धावा करून 33 धावांची आघाडी घेतली. त्या क्षणी सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकल्यासारखा वाटत होता. भारताच्या दुसऱ्या डावात चेतन चव्हाण यांनी 84 धावांची जिद्दी खेळी केली. त्यांना गुंडाप्पा विश्वनाथ आणि सय्यद किरमाणी यांनी मोलाची साथ दिली. भारताने 311 धावा करून ऑस्ट्रेलियासमोर 279 धावांचे लक्ष्य ठेवले. यानंतर मैदानावर आली भारतीय गोलंदाजीची जादू. कपिल देव आणि शिवलाल यादव यांनी प्रत्येकी 4-4 बळी घेत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 125 धावातच संपवला. भारताने तब्बल 153 धावांनी विजय मिळवला. या सामन्याचा हिरो ठरला चेतन चव्हाण. दोन्ही डावात त्यांच्या 58 आणि 84 धावांमुळे त्यांना सामनावीर पुरस्कार मिळाला. अशाच भारताच्या ऐतिहासिक विजय कथा पाहण्यासाठी गप्पा क्रिकेटच्या अजयसोबतला फॉलो करा. धन्यवाद.